महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। गोळा पुंडरी कमळा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौळी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। खंडाई माते की गोमदाई माते की जय। वारकरी भावनेचा जल्लोष आणि एवन क्रिकेटचा थरार वासरेखोंड्यात भक्ती क्रीडेचा संगम। कर्जत तालुक्यातील वासरेखोंडा परिसरात आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी भक्ती संस्कार क्रीडा यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला। वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण यांचा आयोजकांकडून अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने विशेष सत्कार करण्यात आला। शाल आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते मधुकर घारे, एकनाथ धुळे तसेच अनेक मान्यवर यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे कार्यक्रमाला अधिकच प्रतिष्ठा प्राप्त झाली। संपूर्ण वातावरण एवढे भक्तिमय झाले होते की जणू काही मंचावर आणि मैदानावर पंढरीच अवतरली आहे असे दृश्य निर्माण झाले होते। याचवेळी देवा अभ्यासिकेची विद्यार्थिनी नांदगावची कन्या कुमारी सुप्रियाताई कोकरे हिची MPSC मार्फत मंत्रालय मुंबई येथे महसूलकर अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते मधुकर घारे आणि जगदीश देशमुख यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा गौरव करण्यात आला। तिच्या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान वासरेखोंड्यात सुरू असलेल्या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेला दुसऱ्या दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला। A1 जोडीच्या थरारक सामन्यांनी मैदान अक्षरशः दणाणून गेले। प्रत्येक चेंडूवर टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे क्रीडा रसिकांची मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं। सुधाकर घारे आणि जगदीश देशमुख यांच्या दोस्तीच्या नात्याला अधोरेखित करणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 40 संघाचा सहभाग असून लाखोंची बक्षिसे सेरीसाठी बाईक रॅली, सायकल, लकी ड्रॉ अशी आकर्षणे ठेवण्यात आली। 14 ते 19 एप्रिल दरम्यान रंगणारा हा क्रिकेट महोत्सव पंचक्रोशीत उत्साहाचं केंद्र ठरत आहे। भक्ती आणि कर्तृत्व आणि क्रीडा यांचा संगम घडवणारा हा अनोखा सोहळा वासरेखोंडा परिसरासाठी अविस्मरणीय ठरत असून आयोजकांचे नियोजन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या यशाचे खरे बळ ठरत आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। आपल्या या कांटे मैदानावरती A1 जोडी पर्व चौथे या क्रिकेटच्या सामन्यासाठी उपस्थित आपल्या वारकरी संप्रदायाचे सर्वच ज्येष्ठ कीर्तनकार, ज्येष्ठ प्रवचनकार, सर्वच वारकरी संप्रदायाची मंडळी, हार्मोनियम वादक, मृदुंग वादक, सर्वच क्षेत्रातील आमची वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित, सर्व मान्यवर, A1 जोडीचे सुधाकर शेठ घारे, जगदीश शेठ देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते। आज जर पाहिला असेल जेव्हा क्रिकेटचं 4थं पर्व आहे आणि या 4थ्या पर्वामध्ये पहिल्याच दिवशी एक अनोखा उपक्रम या A1 जोडीने आणि संस्थांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला। त्या ते महिला राज व महिलांना पहिली संधी देऊन अगदी उद्घाटनाची त्यांच्या हातून सुरुवात करून आजच्या या दिवशी आमच्या वारकरी संप्रदायाच्या सर्वच वारकऱ्यांना सन्मान देण्याचं काम, हा अनुभव उपक्रम आज आपण तो घेतलात। खरोखर हे सर्व A1 जोडीचे जे कार्यकर्ते आहेत, ते सर्व कार्यकारी मंडळ आहे, त्यांचं खरोखर मी कौतुक करतो। असा एक कार्यक्रम आपण 4थ्या पर्वामध्ये करत असताना, पहिलं पर्व असताना मला आठवते, पण 4थं पर्व सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून दाखवलं। पण शेवटी काही वेळेला तुमचीच काही स्वप्न होती, ती स्वप्न आपली पूर्ण झाली नाहीत। त्या A1 जोडीने काही घोषणा केल्या होत्या, यश अपयश असतं। शेवटी क्रिकेट खेळत असताना माझा तरुण वर्ग तुम्ही पाहताय, हा तरुण वर्ग जेव्हा क्रिकेट खेळत असताना कोणतरी एक जिंकतोय, कोणतरी एक हारतोय, अशा परिस्थितीमध्ये ते प्रयत्न करत असतात। त्यांचे कॅप्टन आपला संघ जिंकावा म्हणून अनेक प्रकारे चाल, अनेक प्रकारे डावफे टाकत असतात। तसे वारकरी संप्रदायाचा माझा काही मंडळी जेव्हा भैरवीला उठतो तेव्हा अनेक प्रकारे चाली मारतो, कीर्तनामध्ये अनेक प्रकारे चाली मारतात, भजन करत असताना अनेक प्रकारे चाली असतात, त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये चाली असतात। आणि अशा या प्रकारे आता क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू
त्यांना चांगल्या प्रकारे आपण व्यासपीठ मिळून दिलं आणि आज जो सन्मान आपण या ठिकाणी केला, जगदीश देशमुख तुमचा खरोखर तुमच्या सर्व तरुण मित्रमंडळाचं आणि तुमच्या कार्यक्रम मंडळाचं परत पुन्हा एकदा कौतुक करतो. शेवटी आपला वासरेखोंडा परिसर हा आपला शेवटी आपलं घर आहे. या घराचे सर्वच मंडळी आपण एकोपाने राहतो, एकोपाने आपण राहत असताना आपले सुधाकर घरे यांच्या माध्यमातून सुद्धा मागच्या वेळी आपल्या संपूर्ण वारकऱ्यांना 1000 वारकरी मला वाटतं पंढरपूरला नेण्याचं काम सुधाकर घरे मित्रमंडळाने केलं होतं आणि कर्जत खालापूरमध्ये माझे सर्व वारकरी पंढरपूरला जाऊन चांगल्या प्रकारे आनंद घेतला होता. अशा प्रकारे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज या मैदानामध्ये आपण आलात, आपली पावलं या मैदानाला लागली आणि हे मैदान खरोखर आपलं हे मैदान चांगलं हे झालं, पावन झालं. आणि आमच्या या मागे सांगितलं आमचे दादा आहेत त्यांनी सांगत असताना कॉमेंट्री करत असताना की या ठिकाणी हा जरी पंढरपूरचा जरी आपला वारकरीचा मेळावा नसला तरी हा या ठिकाणी क्रिकेट रसिकांचा मेळावा आहे. आणि आपण इथं आलात, चंद्रबेगेच्या वालोघंटी माझ्या ज्ञान राजगोपालांची झाली दाटी एकच टाळी झाली. अशा पद्धतीने आपण सर्वांनी इथे येऊन चांगल्या प्रकारे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. भविष्यामध्ये असेच आपले सहकार्य आम्हाला असू द्या, भविष्यामध्ये आपले सहकार्य आपल्या या ठिकाणी तरुण वर्गाला असू द्या, तुमचे कृपा आशीर्वाद आमच्या क्रिकेट रसिकांना असू द्या, आमच्या सर्व आमचे कार्यकारी मंडळाला असू द्या, असे मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो आणि माझी मी रजा घेतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा आज चालू आहे आणि तसेच तिथे 25 गावातील वारकऱ्यांचा तिथे सन्मान करण्यात आला. याच्याबद्दल आपण काय सांगाल? निश्चितच अनोखा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी जो अवलंबला आणि त्यांचा एक संकल्प जो सादर केला तो वाखाणण्याजोगा आहे. खरं पाहता ह्या क्रिकेट मैदानावरती संप्रदायाची लोक आणि विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी आली. मग कीर्तनकार असतील, ज्येष्ठ प्रवचनकार असतील, ज्येष्ठ संगीतकार असतील, अशा सगळ्यांना निमंत्रित करून या ठिकाणी जो सन्मान केला तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. निश्चितच ह्या दोघा भाऊंचं म्हणजे अर्थात सुधाकर भाऊ घारे आणि त्यांच्याच जोडीला असणारे आमचे आदरणीय जगदीशदादा देशमुख हे दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर सातत्यानं कार्यक्रम चालू ठेवतात. प्रत्येक मुलांना एक चांगलं असं प्रोत्साहन मिळतं आणि हे क्षेत्र निवडण्याचा पाठीमागचा हेतू हाच आहे त्यांचा. तालुक्यातून जिल्हा लेवलला, जिल्हा लेवलमधून महाराष्ट्र लेवलला आपली मुलं आपल्या विभागातून कशी जातील हा त्यांचा एक मानस आहे आणि त्यातूनच चांगलं विद्यार्थी असं घडतो. आणि हे पर्व चौथं असताना आज या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल त्या दोन्ही ग्रुपचं आम्ही शतशः ऋण व्यक्त करतो. कारण ही फार मोठी त्यांची एक धारणा आहे की प्रत्येकाला जवळ घेणं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे भेदाभेद ब्रह्म अमंगळ असं म्हटलं जातं संतांच्या युक्तीप्रमाणे. असं निश्चितच ते सर्व वासरेखोंडा म्हणजे परिसरातील कोणी असोत ही सगळी मंडळी या ठिकाणी का येतात तर समाजामध्ये आपण समाजाचं ऋण लागतंय, काहीतरी आपल्याला काहीतरी देणं आहे आणि ते या माध्यमातून त्यांचा त्यांचा हा एक ध्यास असतो. आणि प्रत्येक दिवस आणि दिवस जनतेसाठी हे दोघेही भाऊ सातत्यानं या ठिकाणी परिश्रम घेत असतात आणि म्हणून अशांना निश्चितच त्यांचं हे चाललेलं जो काही चाललेली ही सेवा आहे ती उज्ज्वल अशी त्याला यश मिळत राहो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो, त्यांना निरोगी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.